आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। आमदार प्रवीण दटके की तरफ से सामूहिक वंदे मातरम कार्यक्रम आयोजित किया गया। मंदिर लकड़ा पुल चौक पर सुबह 8 बजे इस कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें नागपुर शहर के और भारतवर्ष के केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन जी गडकरी की उपस्थिति थी। साथ ही साथ आमदार प्रवीण दटके, संजय जी भिंडे, गिरीश जी व्यास, नीताजी ठाकरे, महापौर शिंदे राव, नगर सेवक उपस्थित थे। इस कार्यक्रम में स्कूल टीचरों को सम्मानित किया गया, जिनमें 3 स्कूलों को नंबर दिए गए। फर्स्ट नंबर पर न्यू इंग्लिश महल, सेकंड नंबर पर राम मनोहर लोहिया स्कूल और 3 नंबर पे है प्रबोधन कॉन्वेंट। तीनों टॉप इन्हें सम्मानित किया गया। इस कार्यक्रम में लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और देशभक्ति की एक लहर वहां देखने को मिली। इस अवसर पर शहर के स्कूल शिक्षकों को विशेष रूप से सम्मानित किया गया। साथ ही उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले 3 स्कूलों को भी सम्मानित किया गया। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। आपली जी आयोजन समिती आहे त्यांच्याद्वारे आदरणीय नितीनजी गडकरी यांचं इथे स्वागत। त्यासोबतच माननीय श्री विश्वास नागरे पाटील आपले नागपूरचे पोलीस आयुक्त यांच्या स्वागतासाठी मी आदरणीय प्रवीणजी दटके यांना विनंती करतो की विश्वास नागरे पाटील यांचं इथे स्वागत करावं, ज्यांच्या प्रभावशाली वक्तृत्वाने मी पण इंजिनिअरिंग सोडून एमपीएससीच्या मागे लागलो होतो सर। एवढं यांचं प्रभावशाली वक्तृत्व आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्री विश्वास नागरे पाटील। त्यासोबतच माननीय महापौर नीता ठाकरे मॅडम यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी मी नीरजाताई पाटील यांना विनंती करतो। माननीय महापौर नागपूर शहराच्या नीता ठाकरे यांचं स्वागत नीरजाताई पाटील करतील अशी मी विनंती करतो। यानंतरच श्री श्रीधरराव गाडगे, श्री रमेशजी पसारे यांचं स्वागत संजय चिंचोळेजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। रमेशजी प्रसारे। त्यानंतर माननीय श्री संजयजी भेंटे आमदार विधान परिषद यांचं स्वागत सचिन कावळेजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री संजयजी भेंटे आमदार विधान परिषद यांचं स्वागत सचिन कावळेजी करतील अशी मी विनंती करतो। त्यानंतर माननीय श्री गिरीश व्यासजी इथे उपस्थित आहे, त्यांचं स्वागत जयंत पाध्येजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अनिलजी मानापुरे यांचं स्वागत भूषण भुई करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अनिलजी मानापुरे। सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत। सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार की आपला बहुमूल्य वेळ आपण आम्हाला दिला आणि जितके विद्यार्थी आज आपल्या इथे या सामूहिक वंदे मातरम गायन सोहळ्यासाठी उपस्थित आहे त्यांचा उत्साह आपण वाढवलाय। श्यामजी चांदेकर यांचं स्वागत कुणाल गाडेकर करतील अशी मी विनंती करतो। संजयजी बालपांडे आपल्या इथे उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आपल्या इथे अथर्व त्रिवेदी करतील। रितेश पांडे आणि सनी झेंडे यांना मी विनंती करतो। सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत। आणि आपल्या मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार ज्यांच्या नेतृत्वात आपलं मध्य नागपूर प्रगतीपथावर आहे असे आदरणीय प्रवीणजी दटके यांचं घेण्यात आली होती आमदार चषक वंदे मातरम सामूहिक स्पर्धा। विविध शाळांनी इथे भाग घेतला होता आणि यांचे परीक्षक हे दोघं होते। खूप खूप धन्यवाद एकदा। त्यांच्यापैकी ज्या टॉप 3 शाळा होत्या त्या टॉप 3 शाळेच्या परीक्षकांना आणि प्रमुखांना सुद्धा आपण इथे आमंत्रित करणार आहोत। प्रत्येक आपण बक्षीस वितरण करणार आहोत। ज्या टॉप 3 स्कूल्स आहेत त्यांना आपण इथे ही ट्रॉफी देणार आहोत। नंबर 3 वर मित्रांनो जोरदार टाळ्यांनी स्वागत करा प्रबोधन कॉन्व्हेंट। समूह गीताचा जो चमू आहे त्यांनी समोर यायचं आहे आणि ही
ट्रॉफी आणि मोमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, ज्यांनी अत्यंत मेहनतीने या स्पर्धेत सहभागी झाले आणि हे पारितोषिक यांनी प्राप्त केले. देशभक्तीच्या गीतांचा जागर झाला. राष्ट्रभक्तीची, राष्ट्रप्रेमाची चेतना प्रत्येक शाळेत, प्रत्येक मुलाच्या मनात या स्पर्धेने जागृत झाली. अशा सुंदर स्पर्धा, जोरदार टाळ्या. त्यानंतर महानगरपालिकाची ही शाळा आहे आणि त्याचे हे इंटेलिजंट आणि एकदम क्रिएटिव्ह विद्यार्थी आहे, ज्यांनी त्यानंतर आपण इथे काही खेळाडूंचा सुद्धा सन्मान करणार आहोत. इम्पेअर्ड असून खुल्या आसमानाच्या खाली जेलीफिश स्टिंग समुद्राच्या विपरीत जितक्याही वेव्स होत्या सगळ्यांना बीट करून ईश्वरी पांडेनी हे सिद्ध केलं आहे की विजन फक्त डोळ्यात नसते तर विजन तुमच्या मनात असते. आणि सगळ्या डिसेबिलिटीज वर मात करून तिने हे सिद्ध करून दाखवलं आहे की सिर्फ पंखों से नहीं हौसलों से उड़ान होती है, जीत उन्हीं की होती है जिनके इरादों में जान होती है. मित्रांनो, ईश्वरी पांडे हिच्यासाठी जोरदार टाळ्या. तुमच्या टाळ्या तिच्या कानात. भारत माता की, भारत माता की. सन्माननीय नामदार श्री नितीन गडकरी सर, माननीय महापौर मॅडम, सन्माननीय व्यासपीठ, आमदार प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून हा सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम होत आहे. मंतरलेले क्षण आहेत. कवी भूषण आणि संभाजी महाराजांचा एक संवाद आपण छावा सिनेमामध्ये पाहिलेला आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, धिक्कार है उन पर जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के लिए कुछ कर देना है आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. 19व्या शतकाच्या आपल्या नागपूरच्या महापौर नीताताई, आपले पोलीस आयुक्त साहेब, विशेषतः राष्ट्र जागृत. आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया.